हाय हॅलो नमस्ते. पूजा ब्लॉगमध्ये तुमचं एकदा पुन्हा खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहे वटपौर्णिमेबद्दल काही नियम कसे पाळावेत, काय करावे, कोणता कलर शुभ आहे, कुठला रंग अशुभ आहे, ह्या सगळ्यांची माहिती मी देणार आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी या चुका करणे टाळाव्यात. त्या कुठल्या चुका आहेत ज्या तुम्ही टाळायच्या आहे आणि नियम आणि वटपौर्णिमा ही साजरी करायची आहे. तर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, ज्याने माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळणार. तर चला वळूया व्हिडिओ. तर सर्वप्रथम आपण बघूया वटपौर्णिमेबद्दल एक सर्वात महत्त्वाची माहिती. ती म्हणजे आहे, भारतात अनेक सण मोठ्या उत्साहाने साजरे करतात. वटपौर्णिमा त्यातील एक सण हा पण आहे. हा सण प्रामुख्याने सुवासिनी स्त्रिया मोठ्या आनंदाने, श्रद्धेने व उत्साहाने साजरा करतात. हा सण हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला येतो. यास वटपौर्णिमा असे म्हणतात. हा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप आवडीचा सण मानला जातो. सर्वात महत्त्वाची माहिती ही व्हिडिओच्या शेवट दिलेली आहे, तर पूर्ण व्हिडिओ पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने बघा. तर मुहूर्त आहे पौर्णिमा तिथी सुरू 10 जून 2025 सकाळी 11:35 वाजता आणि समाप्ती आहे 11 जून 2025 दुपारी 1:13. नंतर आहे शुभ रंग. पिवळा, लाल, हिरवा हा शुभ रंग आहे. अशुभ रंग काळा, निळा, पांढरा आहे. तो तुम्हाला वापरायचा नाही आहे. तर साहित्य दिलेले आहे. हळद, कुंकू, फुले, विडा, धागा, लाल ओटी, आंबा, पाणी, दूध, हार, कापूर, अगरबत्ती, तुपाचा किंवा तेलाचा दिवा हे सगळे साहित्य तुम्हाला वापरायचे आहे. नियम पुढील प्रमाणे आहे. नवऱ्याशी वाद न घालता दिवस आनंदाचा घालवणे. 2 काळ्या किंवा निळ्या साड्या घालू नये. 3 लाल हिरव्या साड्या घालाव्या. हा रंग सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. 4 वडाच्या झाडाची फांदी तोडून घरी आणू नये. 5 काळ्या निळ्या रंगाच्या बांगड्यासुद्धा या दिवशी घालू नये. गर्भवती स्त्रियांनी वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालू नये. नवऱ्याशी वाद न घालता हा दिवस यासाठी साजरा करायचा आहे कारण की हा सौभाग्याचा दिवस असतो. आपण नवऱ्यासाठीच एवढा उपवास करतो, निरंकाळ धरतो, त्याच्यासाठी एवढी पूजा करतो, दंड आयुष्याचा त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो, तर त्याच्याशीच भांडू तर मग काय अर्थ. तर हा दिवस आनंदाने नवऱ्याशी न भांडता आनंदाने साजरा करायचा आहे. आजच्या दिवशी आपल्या नवऱ्यांना खूप आनंदी खुश ठेवायचं आहे. उपवास कसा करावा. उपवास हा प्रत्येक जागी वेगळ्या पद्धतीने केला जातो. तर पहिली पद्धत, वडाची पूजा करतपर्यंत हा उपवास केला जातो. दुसरी पद्धत म्हणजे दिवसभर उपवास केला जातो, रात्री ताज्या जेवणाने उपवास हा सोडला जातो. तिसरी पद्धत म्हणजे 24 तास उपवास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो. काही ठिकाणी हा निर्जला उपवाससुद्धा केला जातो. तो म्हणजे फक्त पाण्यावरच उपवास केला जातो. त्यावर काहीही खाणे, नाश्ता, पाणी, फळ हे घेतल्या जात नाही. फक्त पाण्यावरच हा उपवास असतो. यालाच म्हणतात निर्जला उपवास. हा दिवसभराचा दोन्ही टाईमचा उपवास असतो. तर माझ्याकडून एक टीप आहे. गर्भवती स्त्रियांना जर उपवास करायचा असेल तर त्यांनी फळाहार घ्यायचा आहे. पूर्ण दिवस उपाशी राहायचं नाही आहे, ज्याने त्यांच्या प्रकृतीवर परिणाम नाही झाला पाहिजे. तर हे झाले नियम, काय करावे, कसे करावे आणि कुठल्या पद्धतीने करावे. तर आता समोर बघू आपण काही महत्त्वपूर्ण माहिती. मासिक पाळी असेल तर हा उपवास करा, पण पूजा वर्जित आहे. 4था दिवस असेल तर तुम्ही डोके धुवून ही पूजा करू शकता. वटपौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी उठतो आणि उठायचंच आहे आपल्याला सकाळी, कारण तो दिवस आनंदाचा आणि प्रसन्नतेचा, सौभाग्याचा असतो. सकाळी आपल्याला सगळ्यात आधी आंघोळ करायची आहे.
मग उंबरठ्याची पूजा करून त्याचं छान लेपन करायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे, त्याला फुलं चढवायची आहे, दिवा धूप लावायचा आहे आणि खूप खूप आशीर्वाद मागायचे आहे, कारण की आपल्या उंबरठ्यावर 33 कोटी देवांचा वास असतो. उंबरठ्याचं लेपन झालं की आपल्याला देवपूजा करायची आहे. देवपूजा करून देवाला छान फुलं चढवायची आहे आणि देवालासुद्धा खूप खूप आशीर्वाद मागायचे आहे. देवाची पूजा झाली की नंतर आपल्याला आपल्या पतीजवळ जायचं आहे, त्यांनासुद्धा खूप खूप आशीर्वाद मागायचे आहे, सौभाग्याचा आशीर्वाद घ्यायचा आहे पतीकडून. हे सगळ्या नियमाचे तुम्हाला पालन करायचे आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी शृंगार करायचा आहे, छान लाल हिरवी साडी घालायची आहे, नथ घालायची आहे, सिंदूर भरायचा आहे, टिकली लावायची आहे. सगळं जे आपल्याला शृंगार आपला असतो सौभाग्याचा तो तुम्हाला करायचा आहे आणि गजरा लावायचा आहे. त्यानंतरच तुम्हाला वटपौर्णिमेच्या पूजेला जायचं आहे आणि वटपौर्णिमेची पूजा आनंदाने तुम्हाला साजरी करायची आहे. पूजा करताना लाल धाग्याचाच वापर करायचा आहे. ओटी सोबत घेऊन जायची आहे आणि तिथे असलेल्या 5 बायांना ओटी द्यायची आहे आणि हळदी कुंकूसुद्धा लावायचं आहे, कारण की हे सौभाग्याचं लेणं असतं. आपल्या शृंगारात सगळं आपल्याला सौभाग्याचं लेणं घालायचं आहे. पैंजण, जोडवे, हिरव्या बांगड्या, मेहंदी या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला लक्षात घेऊन सगळे नियमांचे पालन करून वटपौर्णिमेला महत्त्व द्यायचं आहे, कारण की या सगळ्या गोष्टीचं महत्त्व आहे, कारण की ती सौभाग्यवती स्त्रियांसाठी पूजा असते. वटपौर्णिमा, ज्याला वटसावित्री व्रत देखील म्हणतात, हा महाराष्ट्र, गोवा या पश्चिम भारतीय राज्यामध्ये विवाहित महिलांनी साजरा केलेला हिंदू उत्सव आहे. वटपौर्णिमेला कॅलेंडरमधील ज्येष्ठ महिन्याच्या 3 दिवसात एक विवाहित स्त्री तिच्या पतीवरील प्रेमाचे प्रतीक एक औपचारिक धागा बांधून दर्शवते. झाड हा उत्सव महाभारतात सांगितल्याप्रमाणे सावित्री आणि सत्यवान यांच्या दंतकथेवर आधारित आहे. तर ही होती वटपौर्णिमेबद्दल छोटीशी मला माहीत असलेली माहिती. मला खात्री आहे की तुम्ही पूर्ण नियमांचे पालन करून तुमचा यावर्षीचा वटपौर्णिमेचा सण साजरा कराल. तर मैत्रिणींनो, माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला चांगली माहिती मिळाली असेल, मला खात्री आहे. तर आपल्याला दुसऱ्या दिवशी उपवास कसा सोडायचा आहे ते आता आपल्याला बघायचं आहे. तर दुसऱ्या दिवशी आपल्याला उपवास हा पुरणाच्या पोळीने सोडायचा आहे. देवालासुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला वटपौर्णिमेची पूजेचे नियमाचे पालन करायचे आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करा. अशा सुंदर माहितीसोबत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.